वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की मी बोलतीये, बट असं झालं की व्हिडिओ मी एडिट करत होती तेव्हा मला कळालं की व्हॉइस काहीच ऐकायला येत नाही, आजूबाजूचाच आवाज खूप येतोय. त्याच्यामुळे म्हटलं की व्हॉइस ओव्हर द्यावा लागेल, म्हणून मी व्हॉइस ओव्हर देते इकडे. आणि मी आज कपाट साफ करत होती. 3 दिवस झाले मला बरं नव्हतं. होळीच्याच दिवशी रात्री मला त्रास व्हायला लागला टॉन्सन्सचा अचानक, आणि कदाचित मी आईस्क्रीम खाल्ली होती त्यामुळे पण झालं असेल, माहिती नाही आता कशामुळे झालं ते. पण डॉक्टर बोलले तेलकट किंवा बाहेरचं किंवा थंड त्याच्यामुळे तुला झालं असणार. पण इतकं झालेलं की मला गिळता येत नव्हतं, खाता येत नव्हतं. त्याच्यामध्ये मला ताप सुद्धा भरला होता आणि व्हिडिओ होत्या भरपूर साऱ्या पोस्ट करायला, बट मला व्हॉइस ओव्हर देता येत नव्हता. आवाजच मला तोंडातून निघत नव्हता, तर मी काय व्हॉइस ओव्हर देणार. म्हणून मग मी 3-4 दिवस काहीच नाही, म्हणजे आरामच केला फक्त. आणि अवनी आणि अक्षयच काम करत होते, मी फक्त जेवण बनवत होती. आणि नेमकी माझी मम्मी सुद्धा नव्हती, गावाला गेली होती, त्याच्यामुळे जेवणाचा भार माझ्यावरतीच होता. तरी आम्ही कसं बसं तरी ऍडजस्ट केलं तेव्हा तिघांनी पण, म्हणजे ह्या दोघांनी पण मला खूप समजून घेतलं. अवनी पण मला खूप काळजी घेत होती माझी दिवसभर, आणि मी दिवसभर आरामच करत होती. तर म्हटलं आता थोडा टाइम आहे तर कपाट साफ करून घ्यावा, कारण का खूप खराब झाला होता आणि जेवण नव्हतं बनवायचं. मम्मी गावावरून आली होती तर मम्मी बोलली की माझ्याकडेच ये जेवायला, आता काही करत बसू नकोस, आराम कर. म्हटलं जाऊ दे, बसून बसून कपाट तर साफ करू शकते मी, कारण तिथे कुठे आपलं एवढं म्हणजे मेहनतीचं काम आहे. म्हणून मग म्हटलं कपाट साफ करून घेते, कारण कपडे अजिबात भेटत होते. कपाट खोलला की सगळे कपडे अंगावर येत होते. आणि मग माझी भांडी वगैरे राहिलेली ती थोडी घासून घेतली आणि मग निघालो आम्ही आईच्या घरी जायला जेवायला. आता झाली माझी आंघोळ वगैरे, सगळं तयारी वगैरे झाली, फ्रेश वगैरे झालो. आता निघतोय आईकडे जायला आणि माझ्या मम्मीकडे जायला निघतोय. आणि आईचे तर काहीच अभ्यास करत नाही, फक्त बडबड चालू असते दिवसभर. मशीन लावले म्हणून थांबली आहे, 5-10 मिनिटात होईल, मशीनमध्ये बंद करूनच जाईल. आणि फिश आहे मम्मीकडे आज. काय चल ना मग आता उठ ना, चले उठ ना. अय काय बेल लागत नाही, वाजत नाही वाटतं. अगं येडी. बाबांनी मला हे गिफ्ट दिलं, 2 डझन आंबे आणले. सरांनी खोलून बघते. ऍक्च्युली ते गावावरून आणलेत त्यांनी, इकडेच घेतलेत, कारण आता सध्या गावाला नाही आहेत आंबे. म्हणजे मे महिना अजून आला नाही त्याच्यामुळे आंबे नव्हते, आणि मग त्याच्यामुळे त्यांनी इकडे आल्यावर घेतले, कारण ही सारखं बोलत होती मला आंबे पाहिजेत. त्याच्यामुळे मग त्यांनी इकडनंच आणलेत वाटतं. सो आता मला हे खोलून दिलं, मला नव्हतं खोलता येत. अरे असं पकडायला गेलं तर हेच पापलेट 4 आधी हात खा पहिले आधी. मम्मीकडे जेवून वगैरे झाल्याच्या नंतर मग घरी आलो. गप्पा वगैरे मारल्या मम्मीकडे, कारण माझी वहिनी पण आली होती तिकडे. तर मग आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या, काय काय केलं गावाला वगैरे, फोटो वगैरे मम्मीचे सगळे बघितले. त्याच्यामध्येच टाइम गेला, तेव्हा काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केलं, कारण का लक्षातच नाही राहिलं, म्हणजे सगळं बोलण्यामध्ये बिझी होतो त्यामुळे. आणि मग घरी आली, थोडा वेळ आराम केला, 10-15 मिनिटं. म्हटलं जाऊ दे आता, आराम तर तिकडे पण करून आलो ती बसून. म्हटलं आता बसून कपाट तर सकाळी साफ करून झाली, म्हटलं आता अवनीचा कप्पा आहे तो पण साफ करून घेते, म्हणजे माझं मेन काम होऊन जाईल. आणि हा अवनीचा कपाट तर मी म्हणते ना 8-10 दिवसांनी मला साफ करावाच लागतो, कारण अवनीचं कसं आहे ना की घ्यायचं, काढायचं, टाकायचं हे चालू असतं. शोधाशोधी करायची, व्यवस्थित उचलून किंवा घडी घालून अजिबात ठेवणार नाही.
तर मग हे तर मला नेहमीच करावंच लागतं. बट हे पटकन माझं एक 10-15 मिनिटामध्ये होऊन जातं. हे म्हटलं ते करून टाकते, नाही तर मग राहिलं तर राहून जातं. आजारी पडल्यावरती मग काहीच करायला भेटत नाही, नुसतं झोपून राहायला लागतं आजार. आणि मी ना आजारपणाचं मध्ये ना खूपच म्हणजे कमजोर बोललात ना तरी चालेल, की मला जरासा ताप जरी आला ना तरी मी अख्खा दिवस झोपून काढते. त्याच्यामुळे मला घरामध्ये लय वैतागतात आणि मी अशी येड्यासारखी बडबड पण करत असते तापाच्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे. आणि मग इकडे माझं झालेलं आहे. सो आता व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.